नमस्कार मित्रांनो, MPSC स्टडी गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. त्यामध्ये पाहायचं झालं तर हा टॉपिक राज्यसेवा पूर्व तसेच इतर ज्या काही सरळ सेवा, स्टाफ सिलेक्शन कमिशन इत्यादी परीक्षेसाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. या परीक्षामध्ये या टॉपिकवर एक दोन तरी क्वेश्चन आलेले आपल्याला पाहायला मिळतील. तर मग आपण प्राचीन भारताचा इतिहास या घटकामधला सबघटक सिंधू संस्कृती हा टॉपिक आज अभ्यास करूया. तसं जर पाहायचं झालं मित्रांनो, भारताचा इतिहास फक्त मौर्य कालखंडापासून सुरू होत होता. म्हणजे समजला जायचा, म्हणजे भारताच्या प्राचीन इतिहासाची सुरुवात ही मौर्य कालखंडापासून झालेली आहे असे समजले जात होते. परंतु हा जो काही समज आहे तो 1921 नंतर तो खोटा ठरवण्यात आला. म्हणजे 1921ला अशा एक महान सभ्यतेचा शोध भारतामध्ये लागलेला आहे. त्यामुळे भारताचा प्राचीन इतिहास जवळपास 5000 वर्ष पाठीमागे गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशी ती प्राचीन संस्कृती, आज आपण त्या संस्कृतीचा अभ्यास करणार आहोत. अनेक वेळा यावरती क्वेश्चन आलेले आहेत. चला ते पण आपण डिस्कस करणारच आहोत. प्रथमतः सिंधू संस्कृतीच्या विशाल टेकडीकडे ज्या कोणत्या माणसाचं लक्ष गेले तो माणूस म्हणजे चार्ल्स मैसन नावाचा एक इंग्रज अधिकारी होता. त्याचं प्रथमतः या हडप्पाच्या विशाल टेकडीकडे त्याचं प्रथमतः लक्ष गेलेलं पाहायला मिळेल आपल्याला. चार्ल्स मैसन हडप्पा संस्कृतीबाबत सर्वप्रथम माहिती ही त्यालाच मिळाली. त्याने ती 1826ला त्याला ती समजलेली होती. त्यानंतर हडप्पा संस्कृतीचा शोध व त्याचे उत्खनन करते कोणी केलं त्या शहरांचं उत्खनन यावरती आयोगाने खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत. म्हणजे एकतर नदी, म्हणजे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे, किंवा मग त्या शहराचे निर्माते कोण, त्या शहराचे शोधकर्ते कोण आहेत, यावरती आयोगानं अनेक वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. तर मग पाहूया आपण या शहराबद्दल माहिती. हडप्पाकालीन शहरे, सध्याचे ठिकाण आणि शोधकर्ते, त्याचे शोध कोणी लावला आणि ते कोणत्या नदीच्या काठी आहेत आणि सध्या ते कोणत्या देशात आहेत आणि ते सध्या कोणत्या देशातील भागामध्ये आहेत, यावरही आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ते पण आपण पाहूया. आता पाहू, पहिलं शहर आहे मोहनजोदडो, किंवा याला मोहन जोदारो हे असे म्हणतात. सध्याचं त्याचं ठिकाण आहे सिंध प्रांत, पाकिस्तानमध्ये. त्यानंतर या शहराचे शोधकर्ते आहेत राखलदास बॅनर्जी, व्हेरी IMP. आणि हे जे काही शहर आहे तर ते शहर सिंधू नदीच्या काठी आहे मित्रांनो. त्यानंतर आहे चंदूदडो, दुसरं शहर आहे चंदूदडो, आणि हेही आज जर पाहिजे झालं सिंध प्रांतात म्हणजे पाकिस्तानमध्ये आजही गेलेलं आहे. त्यानंतर या शहराचे शोधकर्ते आहेत गोपाल मुजुमदार, आणि हे देखील शहर सिंधू नदीच्या काठी आहे. त्यानंतर आहे मित्रांनो हडप्पा. प्रथमतः याच शहराचा शोध लागला होता. त्यामुळे सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती याही नावानं ओळखलं जातं आज. आणि हे जे काही शहर आहे आज सध्या पंजाब प्रांतात आहे. कुठे आहे तर पंजाब प्रांत, परंतु तो भारतातला नाही तर पाकिस्तानचा पंजाब प्रांत. आणि या शहराचा शोध दयाराम सहानी यांनी लावलेला आहे. आणि हे जे काही हडप्पा नावाचं शहर आहे मित्रांनो, तर हे रावी नदीच्या काठी आहे. त्यानंतर रंगपूर हे
हे जे काही शहर आहे आज घडीला गुजरातमध्ये आहे, म्हणजे भारतात. हे जे काही शहर आहे रंगपूर नावाचं गुजरातमध्ये आहे आपल्या, आणि हे भारतामध्ये आहे. आता त्याचा शोध कोणी लावला? रंगपूरचा शोध रंगनाथ राव यांनी लावलेला आहे आणि ते मादर नदीच्या काठी वसलेलं आहे. त्यानंतर रोपार हे सध्या शहर पंजाब प्रांतातच आहे, पाकिस्तानमध्ये, आणि याचा शोध यज्ञ दत्त शर्मा यांनी लावलेला आहे. आणि रोपार नावाचे जे काही शहर आहे तर ते सतलज नदीच्या काठी आहे. त्यानंतरचं शहर आहे लोथल. रंगनाथ राव या संशोधकाने त्याचा शोध लावलेला आहे लोथल या शहराचा, आणि हे गुजरातमध्ये स्थित आहे आज. हे जे काही लोथल नावाचं शहर आहे हे हडप्पा संस्कृतीतील प्रसिद्ध असे बंदर होते त्या काळातील, आणि हे लोथल नावाचे शहर भोगवा नदीच्या काठी आहे. त्यानंतरचं आहे कालीबंग, आणि या कालीबंग शहराचा शोध लावलेला आहे ब्रिजवासी S.K. थापर यांनी. आणि हे जे काही शहर आहे मित्रांनो तर हे राजस्थानमध्ये आहे, राजस्थान म्हणजे भारतातलं. आणि हे जे काही शहर आहे कालीबंग हे घाघरा नदीच्या काठी. मग या संस्कृतीचा शोध कशा पद्धतीने लागला तर डॉक्टर राखलदास बॅनर्जी यांनी 1922 मध्ये कराची पासून 260 किलोमीटर अंतरावर लारखाना जिल्ह्यामध्ये प्रथमतः या शहराचा एक वेगळी सभ्यता आपल्याकडे आहे अशी त्यांनी माहिती दिलेली होती. प्रथमतः सिंध प्रांतात मोहनजोदडो या शहराचा त्यांनी शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. या शहराला मृताची टेकडी याही नावाने ओळखलं जातं. दयाराम साहनी यांनी 1922 मध्येच पंजाबमधील माउंटेगोमरी जिल्ह्यात हडप्पा या प्राचीन शहराचा किंवा नगराचा शोध सर्वात प्रथम लावला. त्यामुळे या नगरावरूनच हडप्पा संस्कृती असे सिंधू संस्कृतीत म्हटले गेलेले आहे. त्यानंतर भारतात पुरातत्व खात्याचे जनक मानले जाणारे जर्नल कॅनिंगहम यांनी हडप्पा शहराचे सर्वेक्षण 1853 मध्ये प्रथमतः केले होते. 1853 मध्ये कॅनिंगहम यांनी प्रथमतः या शहराचे सर्वेक्षण केले. त्यानंतर हडप्पा या शहराचे खोदकाम महादेव स्वरूप वत्स यांच्या नेतृत्वात करण्यात आलं. मित्रांनो, महादेव स्वरूप वत्स यांच्या नेतृत्वात करण्यात आलं हडप्पा शहराचं खोदकाम. आणि हडप्पा शहराचे महत्वपूर्ण खोदकाम 1946 मध्ये सर मॉर्टिमर व्हीलर द्वारा करण्यात आलं. हे महत्वाचं आहे. सर्वात महत्वपूर्ण म्हणजे शहराचा जे काही मधला भाग आहे त्याचं खोदकाम सर मॉर्टिमर व्हीलर द्वारा करण्यात आलेलं होतं. सिंधू संस्कृतीची सुरुवात ही कास्य युगात झाली असं मानले जातं. हडप्पा संस्कृती असे नाव प्रथम देणारे व्यक्ती सर जॉन मार्शलच आहेत. सर जॉन मार्शल यांनी प्रथमतः हडप्पा सिंधू संस्कृतीत नामकरण केलं. सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध बंदर म्हणून हे गुजरातमधील जे लोथल आहे मित्रांनो हे शहर ओळखलं जातं. सिंध का बाग म्हणून मोहनजोदारो या शहराला हे शहर प्रसिद्ध होतं. सिंध का बाग म्हणून हे कोणतं शहर आहे ते मोहनजोदडो हे शहर सिंध का बाग म्हणून प्रसिद्ध होतं. हडप्पा संस्कृतीतील महत्वपूर्ण पिके जर पाहायची झाली गहू व तांदूळ ही दोन हडप्पा संस्कृतीतील महत्वपूर्ण पिके आहेत. एक महत्वाचा MCQ मित्रांनो, हडप्पा संस्कृतीत तांदूळ शिजवण्याचे सापडलेले ठिकाण लोथल याच ठिकाणी ते सापडलेलं आहे. आणि जगातील सर्वात प्राचीन तांदूळ ही लोथल याच ठिकाणी आपल्याला नवीन म्हणजे आधुनिक काळात मिळालेला आहे. त्यानंतर हडप्पा संस्कृतीतील इतर ठिकाणे म्हणजे नवीन काही ठिकाणं आजच्याही घडीला ते काही वर्षापूर्वी आपल्याला सापडलेली आहेत तेही आपण पाहून घेऊ. म्हणजे त्यावरही आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर पाहूत या ही शहर. मांडो नावाचं शहर अलीकडच्या काळात नंतर त्याचं उत्खनन झालेलं आहे ते आहे जम्मू काश्मीरमध्ये. त्यानंतर रोपार जे काही शहर आहे रोपार पंजाबमध्ये आहे. आणि कालीबंगन बाहुबली
दौलतपूर, मिठाथल हे जे काही शहर आहेत तर हे शहर राजस्थानमध्ये आहेत. आणि आलमगीरपूर उत्तर प्रदेशात आहे आणि लोथल गुजरातमध्ये आहे. हे अलीकडच्या काळात काही वर्षानंतरच्या काळात ही शहरं खोदण्यात आली किंवा मग त्यांचं उत्खनन करण्यात आलं. मग हे उत्खनन होत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आढळून आल्या त्यावरही प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते आणि यापूर्वीही आलेली आहेत. मग तेही आपण पाहून घेऊया. हडप्पा संस्कृतीत सुरत का गेंडोर हे एक शहर होतं. आधी आहे पाकिस्तानमध्ये गेलेलं आहे शहर हे. जवळपास आपली हडप्पा संस्कृती जी आहे ती निम्म्यापेक्षा जास्त शहरं आज पाकिस्तानमध्ये आज गेलेली आहेत. हडप्पा संस्कृती सुरत का गेंडोर येथे घोड्याची हाडे मिळालेली आहेत. सिंधू संस्कृतीतील लोक पशुपती म्हणजे एकशिंगी बैल याची पूजा करायचे आणि त्याला अतिशय पवित्र मानलं जायचं. त्यानंतर एपिग्राफी म्हणजे शिलालेखाचा अभ्यास करणारे शास्त्र होय. कोणते? एपिग्राफी. सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे स्नानगृह हे मोहनजोदडो येथे आढळून आलेलं आहे. कुठे आढळून आलेलं आहे? हे व्हेरी IMP आहे. मोहनजोदडो येथे आढळून आलेलं आहे. त्याला 6 प्रवेशद्वार होती आणि त्याची लांबी 56 बाय 34 मीटर अशी एवढी भव्य त्याची लांबी होती. आता हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीचे निर्माते द्रविड लोक होते असे समजलं जातं. हडप्पा खालोखाल उत्खनित झालेलं शहर कालीबंगन होय. म्हणजे हडप्पा शहराचं ज्यावेळेस उत्खनन झालं त्यानंतर लगेच काही दिवसानंतर किंवा मग वर्षानंतर त्यानंतर कालीबंगन हे जे काही राजस्थानमध्ये शहर आहे त्या शहराचं उत्खनन झालेलं आहे. मग हडप्पा संस्कृतीमध्ये काही अशा गोष्टी होत्या त्याचं आजही आपल्याला त्याबद्दल अभ्यास करता आला नाही. त्यापैकी एक म्हणजे लिपी आहे. कारण की हडप्पा संस्कृतीमध्ये एक लिपी अस्तित्वात होते परंतु ती चित्रलिपी होती मित्रांनो. त्यामुळे त्या लिपीचं वाचन आजही झालेलं नाही. त्यामुळे अनेक शोध लागायचे बाकी आहेत किंवा मग त्या काळातील अभ्यास आणखीही अपूर्ण समजला जातो त्या चित्रलिपीमुळं. त्यानंतर 1838 मध्ये जॉन प्रिन्सेप याने ब्राह्मी लिपी शोधण्याचे तंत्र शोधले होते. कोण? 1838 मध्ये जॉन प्रिन्सेप यांनी ब्राह्मी लिपी वाचण्याचे तंत्र शोधलेले होते. सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती होती तर आर्य संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती. यज्ञकुंडाचे अवशेष आपल्याला कालीबंगन म्हणजे राजस्थान येथे आढळून आलेले आहेत. सिंधू संस्कृतीत व कालीबंगन संस्कृतीमध्ये शल्य चिकित्सा किंवा ऑपरेशन पद्धती अवगत होती याचेही काही पुरावे आपल्याला मिळालेले आहेत. सिंधू संस्कृतीत लेखन कला अवगत होती परंतु ती चित्रलिपी असल्यामुळे आजपर्यंत ती वाचता आलेली नाही. आजपर्यंत आपल्याला या संस्कृतीत 2467 वस्तू मिळालेल्या आहेत. त्यापैकी सर्वात जास्त वस्तू मोहनजोदडो या ठिकाणी मिळालेल्या आहेत. सिंधू संस्कृतीच्या समकालीन इतर काही संस्कृती त्या काळामध्ये जगामध्ये होऊन गेलेल्या आहेत त्या समकालीन आहेत असं म्हटलं जातं. एक आहे मेसोपोटेमियम, त्यानंतर इजिप्त या जे काही 2 संस्कृती आहेत त्या सिंधू संस्कृतीस समकालीन होत्या असं म्हणतात. त्यानंतर हडप्पाची मोहर म्हणजे एक ही मोहर असते मित्रांनो राजाशी किंवा मग जे काही उच्च वर्गातील लोक आहेत त्यांच्याकडे ती असते. हडप्पा संस्कृतीतील मोहर चौकोनी व चौरस आकाराची होती व त्यावर नक्षीदार पट्टी असे आणि ती मऊ दगडाची बनवलेली असे. हडप्पा शहराचे नियोजन चेसबोर्ड म्हणजे आपण जे काही बुद्धिबळ खेळतो त्या पद्धतीने तयार करण्यात आलेलं होतं. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे मित्रांनो, मोहनजोदडो पासून 40 किलोमीटर अंतरावर एक ठिकाण आहे कोटदीजी. कोटदीजी ह्या शहराच्या भोवती किंवा गावाच्या भोवती वेस बांधलेली आढळते. म्हणजे जे काही कंपाऊंड आहे या शहराला किंवा गावाला असलेलं आढळून आलेलं आहे. मोहनजोदडो
किंवा हडप्पा म्हणजे या दोन शहरामधील जर अंतर बघायचं झालं तर 480 किलोमीटर अंतर होतं. म्हणजे एवढा मोठा व्याप या संस्कृतीचा त्या काळात जगामध्ये होता. हडप्पा संस्कृतीतील लोक एलियन किंवा स्टेरॉइड दगडापासून बनलेली मुद्रा वापरत व या मुद्रा तयार करण्याचा कारखाना बॉम्बे व भरोच या शहरामध्ये होता. ट्रॉम्बे व भरोच आहे तिथं चुकून झालेलं आहे वाटतं. गुजरातमधले 2 ठिकाण आहे ते. या दोन बंदरामध्ये होता. त्यानंतर कालीबंगन येथे धान्य साठवायची कोठारे मिळून आलेली आहेत. धान्य साठवण्याची कोठारे आपल्याला कालीबंगन या शहरामध्ये पाहायला मिळालेली आहेत. हडप्पा संस्कृतीची व्याप्ती जवळपास जर पाहायचं झालं तर 20 लाख चौरस किलोमीटर एवढ्या भागामध्ये पसरलेली होती. 20 लाख चौरस किलोमीटर एवढ्या भागात पसरलेली होती. मोहनजोदडो येथेच 7 मजली बिल्डिंग ही आढळून आलेली आहे. एकाच पायावर बांधलेली 7 मजली बिल्डिंग मोहनजोदडो या शहरात आढळून आलेली आहे. यावरून ती संस्कृती किती भव्य आणि दिव्य त्या काळी म्हणजे प्राचीन काळी होती असं आपल्याला समजतं. हडप्पा संस्कृतीतील शहर काटकोनात मिळत असत. म्हणजे चेसबोर्ड पद्धतीचे मित्रांनो, म्हणजे चेसबोर्ड किंवा बुद्धिबळ कशा पद्धतीने तयार केलं म्हणजे एकाच्या मागे एक कप्पा, त्याचप्रमाणे त्या संस्कृतीतील घरं आपल्याला पाहायला मिळतात. तसेच रस्त्याच्या कडेला दिवाबत्तीची सोय केलेली होती. त्यानंतर नाली सफाईसाठी एक वेगळं खातं म्हणजे एक वेगळं ठिकाण केलं होतं त्यांनी. आणि प्रत्येकाची सोय म्हणजे प्रत्येक भाग म्हणजे प्रत्येक सेवा आणि सुविधा या संस्कृतीमध्ये आपल्याला अवेलेबल असलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे 5000 वर्षापूर्वी आपण एवढे प्रगत होतो. आता या संस्कृतीत एक महत्वाचं वैशिष्ट्य जर पाहायचं झालं की या संस्कृतीमध्ये विटांचा वापर केलेला होता. म्हणजे घर बांधण्यासाठी फक्त विटांचाच वापर केलेला होता. दगडाचा वापर कुठेही आढळलेला नाही. म्हणजे या संस्कृतीमध्ये फक्त विटाच वापरून घर बांधलेली होते. दगडाचा वापर इथे कुठेच आढळला नाही. त्यानंतर पक्षापैकी हडप्पा संस्कृतीतील लोक किंवा सिंधू संस्कृतीतील लोक कबुतराला अतिशय पवित्र मानत. तर हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या प्रत्येक घरामध्ये 3 वा 2 फुटाच्या व्यासाची विहीर असे आणि या विहिरीतून ते आपली पाण्याची गरज भागवत असत. सिंधू संस्कृतीत पूजनीय वृक्ष म्हणून पिंपळाचा उल्लेख आढळतो. आजपर्यंत सिंधू संस्कृतीतील 400 अक्षरांचा शोध लागलेला आहे. जवळपास 400 अक्षर असे आहेत की त्यांचा शोध लागलेला आहे, परंतु ते आजही वाचता आलेले नाहीत कारण ती एक चित्रलिपी आहे. त्यामुळे अभिनियमात म्हणजे मेसोपोटेमियम नावाची जी काही संस्कृती आहे तिथे काही अभिलेख सापडलेले आहेत आणि या अभिलेखात सिंधू संस्कृतीचा उल्लेख मेलुहा संस्कृती अशा नावाने केलेला आहे. मेलुहा संस्कृती. त्यानंतर कास्य नर्तिकेची मूर्ती मोहनजोदडो या शहरातच सापडलेली आहे. हे महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. कास्य नर्तिकेची मूर्ती मोहनजोदडो येथेच सापडलेली आहे. त्यानंतर बैलगाडी वगैरे तुम्ही पाहिलं असेल, एक सातीवाटीच्या पुस्तकामध्ये पण आहे बघा ती बैलगाडी किंवा अशा अनेक मूर्ती आहेत ज्या की त्या मोहनजोदडो या शहरात सापडलेल्या आपल्याला आहेत. अशी महान संस्कृती भारतामध्ये अस्तित्वात होती असं म्हणतात. मग ही संस्कृती अचानक कस काय लुप्त झाले तर यामागे अनेक कारण आहेत मित्रांनो. म्हणजे असं म्हटलं जातं की अचानक हवामान बदल झालेला आहे किंवा पाऊस कमी पडत असल्यामुळे काही लोक ते नगर वगैरे ओस पडू लागले. त्यानंतर काही लोक जंगलात वगैरे गेले असं पण म्हणतात. त्यानंतर काही लोक म्हणतात आर्य संस्कृती म्हणजे आर्यांनी भारतावर आपलं वर्चस्व गाजवल्यामुळे ह्या लोकांचा नाश केला. त्यानंतर असं म्हटलं जातं की नदीच्या पाण्यामुळे जवळपास 29 वेळा त्यावर आपला पूर येऊन गेला होता असं म्हटलं जातं आणि त्या पुरामध्ये सर्वच नष्ट झालेलं आहे असंही म्हणतात. आता एक मोहनजोदडो नावाचा एक मूवी आलेला होता बघा मागे, याचा आपला हिरो कोण, ऋतिक रोशनचा. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की पाण्यामुळे म्हणजे सिंधू नदीला पूर आल्यामुळे कशा पद्धतीनं नुकसान त्या काळात झालेलं होतं. अनेक अशी कारणं आहेत, परंतु
खरं कारण आणखीही समजलं नाही की या संस्कृतीचा म्हणजे या संस्कृतीच्या लुप्त होण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं, त्यावर आणखी सर्च चालू आहे. तर मित्रांनो, हे माझं चॅनल आहे MPSC स्टडी गुरु नावानं. जर तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका प्लीज. कारण मी अनेक व्हिडिओ असेच बनवणार आहे. त्यानंतर आपण PSI मेन्ससाठी लॉचंही आपण एक सिरीज सुरू करणार आहोत, त्यावरही काम चालू आहे. चालू घडामोडीला प्रतिसाद कमी भेटत असल्यामुळे मी थोडंसं स्टॉप केलो आणि मंथली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्हाला माझं चॅनल आवडत